नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा. नियोजन समितीच्या सभागृहात दिशा समितीची पार पडली बैठक. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व अधिकाऱ्यांनी कामाचे योग्य ते नियोजन करून वेळेच्या आत कामे पूर्ण करावीत असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती व कामाचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात दिशा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री सौर ऊर्जा, राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, भारत संचार निगम, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना यांसह इतरही योजनांचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. आज केंद्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक खासदारांनी त्यांच्या विभागामध्ये ज्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत त्यांच्या कामाची स्थिती, त्या कामाचा आढावा आणि त्या कामाची कशा पद्धतीने ती पूर्ण होतात याच्याबद्दलचं जे काही देखभाल असते या संदर्भासाठी दिशा समिती या ठिकाणी नेमलेली आहे. तिचा अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा खासदार त्या समितीचा अध्यक्ष असतो. आज आपल्या जिल्ह्यातल्या सर्व केंद्र पुरस्कृत योजना ज्या ठिकाणी चालतात त्याचा आढावा घेतला, ज्याच्यामध्ये विशेष करून रेल्वे असेल, पोस्ट ऑफिसची म्हणजे आपले मोबाईलचे टावर वगैरे असतील, त्याच्यानंतर जलजीवन मिशन असेल, शाळा असतील, अंगणवाड्या असतील, म्हणजे सगळे विषय ज्या ठिकाणी येतात. आपली जी काही बळीराजा योजनामध्ये आपली जीगाव आणि इतर 5 धरणं होती त्याचाही आढावा या ठिकाणी घेतला. केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या अनेक योजना आहेत, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, म्हणजे जेवढ्याही जवळपास 29 विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निधी या ठिकाणी वापरला जातो. पण जवळपास ह्या सगळ्या योजना जिथेही होतात ह्या लोकांना कोणत्या योजनेतून ह्या योजना पूर्ण होतात याची माहिती नसते. म्हणून आज आम्ही निर्देश दिलेत की केंद्र पुरस्कृत योजना ज्या ज्या ठिकाणी सुरू होतील त्या ठिकाणी बोर्ड लावावा, त्या योजनाची किंमत किती आहे आणि त्या किमतीमध्ये केंद्राचा निधी किती आहे, राज्याचा निधी किती आहे स्पष्ट त्या बोर्डावर लिहावं.